घर शोधून साथीदारासमेत प्लॅनिंग करणारे आणि दरवेळी नाव बदलून घर फोडणारे आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील दोघा सराईत गुन्हेगारांना ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा लावून अटक केली. मंगळवेढ्यातील सोलापूर सांगोला महामार्गावरील पुलाखाली ही कारवाई केली. त्यांच्याकडून 8,82,500 रुपयांचे चोरलेले 120 ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. आजवर या चोरट्यांनी गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील सांगली, पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर जिल्ह्यात नाव बदलून घरावर डल्ला मारण्याचे तपासात समोर आले आहे. लक्कन अशोक कुलकर्णी, वय 30, राहणार कात्रज, पुणे, सध्या मंगळवेढा, जिल्हा सोलापूर येथे राहत होता. अजीज दादापीर मनगुडी, वय 25, मनगोडी रोड, राहणार विजापूर, सध्या काशेगाव, तालुका पंढरपूर येथे राहत होता. अशी अटक केलेल्या दोघांचे नावे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर त्यांचे पथक अकलूज व पंढरपूर उपविभागात पेट्रोलिंग करून आरोपींचा शोध घेत होता. त्यांना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे वरील 2 आरोपी निष्पन्न झाले. या गुन्ह्यातील आरोपींची खबऱ्यामार्फत टीप मिळाली. त्यानुसार दोघांना मंगळवेढा येथे सांगोला ते सोलापूर महामार्गाच्या पुलाखाली जुना टोलनाका येथे सापळा लावून अटक केली. आरोपींकडून तपास केली असता हे गुन्हे त्यांनी साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली आहे.